गुड मॉर्निंग मुलांनो. लास्ट क्लासमध्ये आपण हीट चॅप्टर स्टार्ट केलेला होता आणि आपण 8th स्टँडर्डच्या काही कन्सेप्ट जे आहेत त्या रिवाइज केल्या. सो आता आज आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक लेटेंट हीट. तर ही लेटेंट हीट काय आहे? लेटेंट हीटलाच आपल्या मराठीमध्ये अप्रकट उष्मा म्हणतात. म्हणजे जो उष्मा प्रकट नाहीये म्हणजे काय आपल्याला दिसत नाहीये. तर ही खूप सिंपल सोपी कॉन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट ना तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फक्त एवढं तुम्हाला माहिती नव्हतं की अरे यालाच लेटेंट हीट म्हणतात. होतंय काय ना, जसं की आता बघा आपण इथे एक्सपेरिमेंट करतोय. आपण बर्फ घेतला आणि त्या बर्फाला आपण काय करतोय उष्णता देतोय आणि टेम्परेचर चेक करण्यासाठी आपण इथे थर्मामीटर पण लावलेलं आहे. तर मग इथे बघा ग्राफ बनवलाय. एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतोय, किती टाइम साठी आपण हीट करतोय आणि जसं जसं टायमिंग वाढत चाललंय, आपण हीट देत चाललोय, तसं तसं टेम्परेचर मध्ये किती चेंज होतोय. सो यू कॅन सी इथे जसं जे टेम्परेचर आहे हे 0, 10, 20 आणि इथे टायमिंग दिलेलं आहे 0 मिनिट, 2 मिनिट्स, 4 मिनिट्स, मिनिट्स मध्ये दिलंय बघा टायमिंग. राईट. सो यू कॅन सी इथे पहिले 4 मिनिटं 4 वरती टायमिंग जाईपर्यंत टेम्परेचर हे 0 दिसते तुम्हाला, 0 वरतीच अडकलेलं आहे. मग पहिले 4-5 मिनिटं 4-5 मिनिटं काही कमी नसतात ना. कुठे गेलं टेम्परेचर मग एवढं? म्हणजे हीट कुठे गेली? टेम्परेचर का नाही वाढत आहे? तर इथे आपल्याला टेम्परेचर मध्ये काही चेंज नाही दिसत. इथला टेम्परेचरचा जो बार आहे तो तिथेच आहे. पण आईस आपल्याला मेल्ट होताना दिसतोय. तर जर आपण जी हीट त्याला प्रोव्हाइड केली, त्या हीटमुळे काय होते? बर्फ जो आहे तो वितळतोय आणि त्याच्यामुळे ते टेम्परेचर नाही वाढत आहे, पण हीट दिलेली स्टेट चेंज करण्यासाठी यूज होते. आवर सॉलिड इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. सो मग आपण जी हीट दिली मग त्याला यांनी स्पेशल नाव दिलेलं आहे. तर इथे बघा, हे वाला तुम्हाला बाय हार्ट करायचंय. बघा, ड्युरिंग द transition of solid phase to liquid, the object absorbs heat energy, but the temperature does not increase. This energy is utilized for weakening bonds between atoms and molecules in the solids and transform it into liquid phase. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called latent heat of fusion. हे तुम्हाला बाय हार्ट करायचंय. क्वेश्चन आला एक्झाम मध्ये, व्हॉट इज लेटेंट हीट ऑफ फ्युजन? किंवा असा क्वेश्चन आला की राईट शॉर्ट नोट ऑन लेटेंट हीट ऑफ फ्युजन. शॉर्ट नोट लिहायला आला तर हा पूर्ण पॅरेग्राफ लिहा आणि फक्त डेफिनेशन विचारली लेटेंट हीट ऑफ फ्युजनची, फक्त जर डेफिनेशन विचारली तर मग ती आता मी सांगितलं तेवढंच लिहायचंय. सेम वे आता पुढे पाणी बनलं, पूर्ण पूर्ण आईस मेल्ट झाला. आता त्याला आपण हीट देत राहिलो तर काय होईल? हळूहळू आता पाण्याचं जे आहे ते टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल. राईट. हे बघा दिसते, हे टेम्परेचर हळूहळू वाढत चालले. 4 मिनिटचा टाइम झाला की नेक्स्ट टाइम वाढत चाललाय आणि टेम्परेचर पण असं वाढत 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 चाललेलं आहे. तर पुढे मग काय होईल? टेम्परेचर 100 पर्यंत पोहोचेल आणि 100 डिग्री सेल्सिअसला काय होतं पाण्याबरोबर? येस, ऍब्सोल्युटली. पाणी जे आहे ते बॉईल व्हायला सुरुवात होईल. राईट. कारण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. आता ना ते बॉईल झालं तरी पण आपण समजा पाणी दिला ते हीट देतच चाललोय. सो व्हॉट वी कॅन सी अगेन, आता 100च्या पुढे टेम्परेचर जात नाहीये, 100 वरच अडकलं दिसतंय इथे. 100 वरती इथे टेम्परेचर अडकलं, त्याच्या पुढे जातच नाहीये हे दिसतंय. टाइम वाढत चाललाय पण टेम्परेचर सेमच आहे 100, म्हणून ही आपली स्ट्रेट लाईन आली. ग्राफ बनवायला आणि रीड करायला आय होप तुम्हाला येत असेल. मग पुढे काय होतंय?
टेम्परेचर तर नाही वाढत आहे, एक बदल आपल्याला दिसतोय, हळूहळू पाणी कमी व्हायला लागलं. असं तुमच्या बरोबर बघा झालं असेल, कधी चहा बनवायला वगैरे पाणी ठेवलंय किंवा पाणी उकळायला ठेवलंय, लक्षातच नाही गॅस बंद करायचं, तर पूर्ण पाणी गायब झालंय असं. कुठे गेलं पाणी? सो अगेन इथे पाण्याने काय केलं, त्याची स्टेट चेंज करण्यासाठी, ची फेज चेंज करण्यासाठी हीट यूज केली. त्याच्यामुळे आपण दिलेली हीट, त्याने टेम्परेचर नाही वाढलं पण स्टेट चेंज झाली. म्हणून मग आता सेम वे हे तुम्ही आता बघू शकता. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच लिक्विड ट्रान्सफॉर्म्स इनटू गॅसियस स्टेट is the boiling point of the liquid. Gas is called the latent heat. Yes, is called latent heat of vaporization. मी रीड करताना थांबा, पॉज बरोबर नाही घेतला. The heat energy absorbed at the constant temperature during transformation of liquid into gas is called the latent heat of vaporization. ठीक आहे. अगेन लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन वरती शॉर्ट नोट विचारली तर हा पूर्ण पॅरेग्राफ लिहा. फक्त डेफिनेशन विचारली तर एवढं लिहायचं. ठीक आहे. अच्छा, आता अजून 2 नवीन गोष्टी आहेत मुलांना. हे डार्क बोल्ड वाले दिसतात ते तुम्हाला. इथे लेटेंट हीट ऑफ फ्युजन बद्दल आपण बोलतोय, त्यावेळी ह्या भांड्यामध्ये जेवढं सगळं पाणी, आपण सगळ्याबद्दल बोलत होतो. पण ज्यावेळी फक्त आपण 1 ग्राम, 1 युनिट म्हणजे 1 ग्रॅम वस्तूबद्दल बोलतोय, तर बघा, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी अब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास. Unit mass can be either 1 kg or 1 gram of a solid. To convert into liquid phase is called specific latent heat of fusion. Latent heat च्याच पुढे नाव टाकलं म्हणजे एक शब्द लागला स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे आपण एका स्पेसिफिक कंडिशन, एका विशिष्ट अटीबद्दल बोलतोय. आणि ती अट काय आहे, ती कंडिशन काय आहे, की आपण जो पदार्थ आहे तो एकच घेतलेला आहे, म्हणजे 1 युनिट मासचा घेतलाय. आयदर इट कॅन बी 1 ग्रॅम और इट कॅन बी 1 किलोग्रॅम. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट इज लेटेंट हीट ऑफ फ्युजन आणि दिस इज स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन. सेम वे, ज्यावेळी आपण 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम वॉटर घेतोय आणि त्याचा फेज चेंज करतोय, तोपर्यंत त्याला हीट करतोय जोपर्यंत ते वॉटर पूर्ण वेपर मध्ये कन्वर्ट नाही होत. त्यावेळी जो हीट ऍब्झॉर्ब केला जातो दॅट इज स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे. तर बघा इथे यू कॅन सी मेल्टिंग पॉइंट आपला पाण्याचा जो आहे म्हणजे आईस असताना 0 आहे, बॉइलिंग पॉइंट 100 आहे. मग 1 किलोग्रॅम, ते दिसते केजी, 1 किलोग्रॅम पाण्याला, बर्फाला आपल्याला मेल्ट करायचं असेल तर यू कॅन सी 333 आपल्याला काय लागते हीट. कशामध्ये? किलो जूल मध्ये. जूल्स मध्ये नाही, किलो जूल मध्ये. आणि कॅलरीज, 1 ग्रॅम पाणी घेतलं तर 80 कॅलरीज, 80 कॅलरीज एवढी उष्णता लागते. ऍक्च्युली 1 ग्रॅमचा जर तुम्ही बर्फ घेतला, 1 ग्रॅमचा बर्फ किती छोटासा तुकडा असेल, यू कॅन इमॅजिन. ठीक आहे. सो इथे तुम्ही आता हा टेबल स्वतःहून गो थ्रू करू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला आणखी पण काही व्हॅल्यू समजतील. ठीक आहे. इथे बघा वेगवेगळे कॉपर दिले, गोल्ड, सिल्वर, लेड, इथाइल अल्कोहोल, हे सगळं पण दिलेलं आहे. ते तुम्ही जरा नंतर चेक करू शकता. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे रिजिलेशन. ना व्हॉट इज दिस रिजिलेशन? रिजिलेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग मुलांनो. हे पण तुम्ही केलंय. तुम्ही किती जणांनी घरी, ज्यावेळी आपण खास करून उन्हाळ्यामध्ये बर्फ बनवतो, त्यावेळी किती जणांनी बर्फाचे तुकडे घेऊन हातामध्ये ते दाबून जॉईंट केलेत? अच्छा, काही जणांनी केलेत, काही जणांनी नाही केलेत.
ज्यांनी नाही केलेत त्यांनी काय करायचंय, करून बघायचंय. फ्रीझरमध्ये बर्फाचं ते भांड्यामध्ये बर्फ बनलेलाच असेल, नसेल तर बनवायला ठेवा. आणि त्याच्यानंतर काय करू शकता तुम्ही, त्याच्यानंतर ना त्याला बाहेर काढायचं, 2 तुकडे काढा त्याच्यातून, एकमेकांवरती दाबा आणि मग काय होईल, तुमचं जे मटेरियल आहे, आय मीन जो बर्फाचे जे 2 तुकडे आहेत, ते एकमेकांना चिटकतील. तर हे मॅजिक आहे की नाही? एकतर पाणी येते. पाणी बघा सहसा ते चिटकणारं नसतं. तरी पण बर्फ एकमेकांना चिटकला. कसं काय? हीच ती कन्सेप्ट आहे. म्हणजे जे तुम्ही ऑलरेडी करून बघितले, त्याच्या मागे आता काय सायन्स आहे, व्हॉट इज सायन्स बिहाइंड इट, ते आता इथे तुम्हाला समजणार आहे. अगेन दिस इज व्हेरी, व्हेरी सिंपल. तर बघा, मी हे तुम्हाला ना एक्सप्लेन करते. बघा. नीट बघा मुलं. हे तुमचे बर्फाचे 2 तुकडे आहेत. पण त्यांना एकमेकांच्या आधी कॉन्टॅक्टमध्ये आणलं. ठीक आहे? हे असं. तर ह्याला आपण काय करतोय, दाबतोय. बघा कुठली पण गोष्ट दाबल्यावर, दाबण्याला आपण काय म्हणतो, वी आर अप्लाइंग प्रेशर. प्रेशरमुळे काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं. आर यू गेटिंग? सो जसं आपण इथे प्रेशर वाढवलं, ह्या ह्या पॉइंट वरती प्रेशर लागणार आहे ना, जिथे आपण 2 बर्फाचे तुकडे एकमेकांना जॉईंट करत होतात, इथे आपलं प्रेशर वाढणार आहे. प्रेशर वाढल्यामुळे काय होईल, फक्त ह्या भागामधले जे टेम्परेचर आहे, हे जे कॉन्टॅक्ट मधलं इथलं जे टेम्परेचर आहे, इथलं टेम्परेचर वाढेल. येस, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे इथला जो बर्फ आहे सॉलिड वाला, तो काय येईल, लिक्विड स्टेटमध्ये, म्हणजे ते पाणी बनेल. आणि जसं आपण प्रेशर काढून घेतलं, सोडून दिलं, त्याला दाबून नंतर सोडून दिलं, की काय होईल, प्रेशर परत कमी झालं. प्रेशर कमी झाल्यामुळे मग परत काय होईल, टेम्परेचर कमी होईल. राईट? टेम्परेचर कमी झाल्यामुळे परत मग टेम्परेचर कमी झालं ना, म्हणजे आता गरमी कमी झाली, परत थंडावा वाढला आणि परिणामी मग काय होईल, इथला जो वितळलेला हा भागामधलं जे पाणी होतं, म्हणजे आईस होता, तो परत एकदा काय बनेल, सॉलिड. आणि मग हे 2 तुकडे एकमेकांना चिटकतील. ह्यालाच मग नाव दिलेलं आहे रिजिलेशन. रिजिलेशनला मराठीमध्ये खूप छान वर्ड आहे, मला तो आवडला. थोडा कठीण आहे, पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याचं नाव होतं पुनर्हिमायन. पुनर्हिमायन म्हणजे काय, हिम म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बर्फ. म्हणजे पुन्हा बर्फ बनतोय. आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आता ह्याची खूप अशी सुंदरशी एक्सपेरिमेंट करून ना एक डायग्राम दिली आहे. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. मी तुम्हाला पीपीटी मध्ये ती दाखवते. ही बघा, ही डायग्राम दिसते. आता ही वाली जी डायग्राम आहे ना मुलांनो, ह्याला नीट लक्ष देऊन बघितलं की वरती त्या लादीवर ग्रे कलर दिसतोय आणि खाली हा पर्पल कलरचा जो धागा आहे तो दिसतोय. तर इथे काय होतंय, त्यांनी घेतलंय काय, टेबल घेतलंय, परत टेबलावर हे लाकडाचे 2 असे तुकडे ठेवलेत.
आणि त्याच्यावरती ही बर्फाची लादी ठेवली. मग काय होते माहिती मॅजिक. बर्फ बर्फातून धागा आरपार जातोय मात्र बर्फ काही तुटत नाहीये. काही काही ठिकाणी ना जादूगर पण ही वाली ट्रिक दाखवत असतील बरं का. आय डोंट नो बट दाखवत असतील, की तो आरपार गेला धागा, बट लादी काही तुटलीच नाही. मग आरपार कसा काय गेला तो धागा? सो पीपल विल थिंक दॅट इट इज मॅजिक. सो यू नो दॅट की मॅजिक वगैरे असं नसतं. ती लोकं एकदम फास्ट सगळ्या गोष्टी करतात, आपल्याला समजायच्या आधी. मग ते फास्ट केल्यामुळे मग आपल्याला काय वाटतं तर ते मॅजिक आहे. तर ह्याच्या बिहाइंड पण सायन्स आहे. हे तुम्ही स्वतः पण करू शकता. ठीक आहे. ज्यांना हे आपल्या कन्सेप्ट्स माहिती नाहीयेत ना, त्यांना तुम्ही जे आहे ते ही मॅजिक ट्रिक दाखवू शकता. अरे हो, धिस रिमाइंड्स मी. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, शहरामध्ये मुलं काय करतात? तुम्ही पण हे करू शकता. आपलं विज्ञान प्रदर्शन असतं बघा, असं कुठे-कुठे विज्ञान प्रदर्शन भरतं. मग विज्ञान प्रदर्शन जिथे भरतं, तिथे आता मी एका शाळेमध्ये शिकवत होते. त्यावेळी ना, तिथे विज्ञान प्रदर्शन भरलेलं होतं ना, तिथे आम्ही काय केलेलं, एक वेगळं काउंटर बनवलेलं होतं. त्याला नावच दिलेलं मॅजिक काउंटर. तर त्या मॅजिक काउंटरमध्ये मग काय केलेलं, हे असेवाले काही प्रयोग. दुसरं काय केलेलं आम्ही त्यांना वेगवेगळी बघा रसायनं घेऊन एकामध्ये एक वेगळी रसायनं वगैरे आपण टाकली, की काय होतं, वेगवेगळे कलर्स बनतात ना. मग त्यांना काय वाटलं, की नुसतं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये दुसरा पण जो एक पदार्थ आहे, तो पण पाण्यासारखा दिसतोय. ते मिक्स केल्यावर एकदम सुंदरसा कलर क्रिएट वगैरे झाला. मग ते बघणाऱ्यांना वाटतं, "अरे, हे तर मॅजिक आहे." तर ॲक्चुअली ते वेगवेगळे केमिकल्स होते. त्यांच्या केमिकल रिएक्शन झाल्यावरती मग तो त्यांचा कलर तसा आलेला होता. राइट? पण ते बघणाऱ्याला वाटलं, "अरे, हे तर मॅजिक आहे." तर असं काही नव्हतं. मॅजिक वगैरे काही नव्हतं. पण त्यांना तसं वाटलं. ठीक आहे. चला. आता मी ना ही वाली तुमची बर्फावाली लादीची जी आकृती आहे ना, ती माझ्या व्हाईट बोर्डवर घेतली आहे. त्याला एक्सप्लेन करण्यासाठी. बघा नक्की होतंय काय? इथे पण तेच होतंय. बर्फ आधी वितळतोय आणि परत बर्फ बनतोय. आता ह्याला मी थोडंसं ना झूम करते. बघा तुम्हाला नीट दिसण्यासाठी. नीट बघा मुलांनो. इथे तुम्हाला दिसते आता ह्याला मी झूम केलंय तर, ही वरती ग्रे कलरची लाईन आहे. ही दिसते ग्रे कलरची लाईन आणि खाली इथे जी आहे ती पर्पल कलरची लाईन आहे. म्हणजे ग्रे कलरची लाईन का दाखवली आहे? त्या पॉइंटला, त्या लाईनीच्या जागी आधी काय होतं? धागा होता. तुम्हाला बघताय दिसतंय तुम्हाला? हा आता पर्पल लाईन जिथे तिथे धागा लादीच्या ऑलरेडी आतमध्ये घुसून आलेला आहे. मग तो लादीच्या आतमध्ये गेलाच कसा तो धागा? बघा आपण बर्फाला काही सुरीने कापलेलं वगैरे नाही आणि तो कट पण नाही होणार, राइट? तर मग गेला कसा काय तो? तर होतंय काय बघा, ही आपली जी बर्फाची अशी लादी आहे. हं, आणि आपण इथे ह्याला धागा ठेवला वरती. मग ह्या धाग्याच्या खाली आपण वजनं बांधली ना, त्याच्यामुळे काय होणार आहे? प्रेशर पडणार आहे. धागा जिथे कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या बर्फाशी तिथेच फक्त प्रेशर पडणार आहे. म्हणजे हे असं खालच्या बाजूला त्याच्यावरती दाब पडणार आहे, प्रेशर पडणार आहे धाग्यामुळे. मग काय होईल? आत्ताच जस्ट आपण बघितलं प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे टेम्परेचर पण इन्क्रीज होईल. कळतंय? ॲज प्रेशर इन्क्रीजेस, टेम्परेचर अल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे मग फक्त हा भागामधला जो बर्फ आहे, धागा जिथे कॉन्टॅक्टमध्ये फक्त त्या भागामधला बर्फ वितळेल. पाणी बनलं ना मग ते. मग तो धागा आरामात पाण्यामधून खाली जाईल. पण आता धागा आता अर्ध्यावर आला. धागा अर्ध्यावर आला, मग धागेच्या खालीच फक्त प्रेशर आहे ना. धागेच्या वरती प्रेशर नाहीये. म्हणजे धाग्याच्या वरचं प्रेशर जे आधी धाग्याने टाकलेलं तर ते संपलं. मग प्रेशर निघालं तिथलं प्रेशर कमी झालं, की वरचा जो बर्फ आहे त्याचं टेम्परेचर परत कमी होईल आणि मग परत तो बर्फ बनेल. सो खाली-खाली जाता-जाता पाणी बर्फ वितळत लादी तुटतेय
पण खाली जाऊन वितळून तुटेपर्यंत वरची लादी परत जॉईन होते, कळतंय? त्याच्यामुळे लादी काय तुटतच नाही. हा, हे पॉसिबल आहे की समजा एकदम पातळवाली लादी घेतली तुम्ही आणि मग त्याच्यावरती हा एक्सपेरिमेंट केला, तर पटकन जे आहे ते धागा खाली येईल आणि कदाचित ते बर्फ वितळलेला पाणी जे आहे बर्फ बनण्याच्या आधीच लादी जी आहे ती खूप पातळ होती तर तुटली. कदाचित खूप पातळवाली लादी आपण तोडू शकतो अशा ह्याच पद्धतीने. पण इथे लादी तुटत नाहीये, जाडवाली लादी, कारण खाली खाली जाऊन वितळायला टाइम लागतोय. तोपर्यंत वरच्या बर्फाचं परत म्हणजे वरचे जे पाणी बनलेलं त्याचं परत एकदा बर्फ बनतोय. म्हणून ह्याचं नाव दिलंय रिजिलेशन, म्हणजे पुन्हा बर्फ बनतोय. इझी, सोपा होता हा कन्सेप्ट. आता तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचंय, कारण ह्याच्यामध्ये काय डिफिकल्ट असं काही नाहीच आहे जे नाही समजणार. ठीक आहे, तर थांबा मी टेक्स्टबुक शेअर करते तुमचं. तर आता तुम्हाला हे वाचून काढायचंय. हे बघा, टेक अ स्मॉल आईस स्लॅब ऑफ आईस अँड थिन वायर. हे तुम्ही मुलांनो घरी ती छोटा जो बर्फ आहे त्याच्याबरोबर पण करू शकता. काय करा, ठीक आहे. आणि हे सगळं तेच आता मी एक्सप्लेन केलं, त्याच सगळ्या स्टेप्स आहेत. हे बघा, this means that 0 degree the ice gets converted into water. As soon as pressure is removed, the melting point is restored to 0 degree and water gets converted into ice again. हेच आपण डिस्कस केलं, राईट? आता इथे दिले यूज युअर ब्रेन पॉवर, आणि ते काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हे खरं खरं ह्या क्वेश्चन्सचे आन्सर्स मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये विचारेल. हे यूज युअर ब्रेन पॉवरला ना मराठीच्या टेक्स्टबुक मध्ये खूप छान शब्द दिलाय, जरा डोके लावा. सो खरंच डोकं लावा आणि मला ह्या क्वेश्चनचे आन्सर्स जे आहेत ते नेक्स्ट क्लासमध्ये द्या. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे काय आहे, पुढचा हा वाला टॉपिक तर आणखी इंटरेस्टिंग आहे. तर हा वाला टॉपिक थोडा लॉंग आहे, पण एवढं काही डिफिकल्ट नाहीये ह्याचं. चला, तर आता ह्या वाला टॉपिकला आपण बघूयात काय आहे याच्यामध्ये. anomalous behavior of water. Now, what is this anomalous behavior? Anomalous ला मराठीमध्ये शब्द आहे असंगत. असंगत म्हणजे जसं करायला पाहिजे तसं न करणं. कन्सेप्टच्या अकॉर्डिंगली, कन्सेप्ट संगे जसं जायला पाहिजे तसं नाही जाते, काहीतरी स्वतःच्याच मनाने तो काम करतो, म्हणून त्याला म्हटले anomalous behavior of water. Now, what is this anomalous behavior of water? चला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, आता आपण ग्राफ जो काढलेला, इथे आपण काय घेतलेलं, हा असा ह्याच्यामध्ये बर्फ घेतलेला, राईट? बर्फाचे तुकडे घेतलेले, हीट दिलेली त्याला, आणि त्याचाच आपण काय काढलेला, ग्राफ काढलेला. कसा ग्राफ काढलेला, इथे आपण टाइम घेतलेलं, इथे आपण टेम्परेचर घेतलेलं, राईट? टेम्परेचर आपण घेतलेलं 0 डिग्री सेल्सिअस मध्ये आणि टाइम आपण घेतलेला मिनिट्स मध्ये. तर आपण बघितलं पहिल्या काही टाइमसाठी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, परत टेम्परेचर वाढलं, 100 पर्यंत गेलं आणि परत ते कॉन्स्टंट झालं. 100च्या पुढे टेम्परेचर जाईच ना, राईट? हा आपण ग्राफ काढला. सेम ग्राफ आता आपण टेम्परेचर साठी न काढता, म्हणजे टाइम वर्सेस टेम्परेचर न काढता, आता आपण काय करणार आहे, इथे आपण टेम्परेचर घेणार आहे डिग्री सेल्सिअस मध्ये, आणि इथे आपण काय घेणार आहे, नीट लक्षात घ्या, इकडे आपण घेणार आहे व्हॉल्यूम. नाउ व्हॉट इज व्हॉल्यूम?
व्हॉल्यूमला मराठीत आपण आकारमान म्हणतो. यू नो दॅट व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉट इज व्हॉल्यूम. से फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम म्हणजे किती स्पेस लागते, राईट. व्हॉल्यूम काय असते? स्पेस ऑक्युपाइड बाय सबस्टन्स. येस ऑर नो? स्पेस ऑक्युपाइड बाय सबस्टन्स व्हॉल्यूम असते. से फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हा असा बॉक्स आहे आणि त्याचं सगळं वेगळं वेगळं आहे. आता हा मी नीट ड्रॉ नाही करून झालाय तरी पण इट्स ओके. ह्याची लेंथ वेगळी आहे, ब्रेथ वेगळी आहे, हाईट वेगळी आहे. मग ह्याच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होईल? लेंथ, ही ब्रेथ, ही हाईट. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, राईट. आता तेच आपण बघणार आहे. सो व्हॉट वी आर डुईंग बेसिकली, आपण उलटा ग्राफ काढणार आहे. आता उलटा कसा ग्राफ काढणार आहे? आपण घेणार आहे आता पाणी घेणार, ठीक आहे. हा प्रयोग तुम्ही घरी पण करू शकता. पाण्याला आपण काय केलंय? फ्रीज मध्ये ठेवले बर्फ बनायला. म्हणजे आता आपण हीट काढून घेतोय, थंड करतोय ना, त्याला हीट काढून घेतोय. तर समजा, तर इथे काहीतरी आपलं नॉर्मल टेम्परेचर त्या दिवशीचं आहे, तर इथे काहीतरी त्याचं टेम्परेचर जे आहे ते 30 डिग्री आहे. 30 डिग्रीला, इथे 30 डिग्रीला हा आपल्याला पॉइंट भेटला की त्याची व्हॉल्यूम एवढी एवढी होती. नंतर मुलांना तुम्हाला माहिती आहे, नीट आठवा, मेटल्सला किंवा सॉलिड्सला ज्यावेळी आपण हीट देतो, दे एक्सपांड म्हणजे त्यांची व्हॉल्यूम वाढते ना. येस. आणि हीट काढून घेतली की काय होतात ते? कॉन्ट्रॅक्ट. बेस्ट एक्झाम्पल देते तुम्हाला. आपल्या घरामध्ये ज्यांच्याकडे, तुमच्याकडे ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्यांकडे असेलच आता ह्या वेळेला फ्रीज. आतमध्ये ना गाजर वगैरे ठेवल्यावर बघा फ्रीजमध्ये काय होतं? फ्रीजमध्ये त्यांना आपण थंड करतो म्हणजे उष्णता काढून घेतोय. त्यांच्या आकारमानामध्ये काय फरक पडतो बघितलंय तुम्ही? ते असे कॉन्ट्रॅक्ट होतात की नाही? त्यांचं साईज कमी होते ना. आणि ती आपली एकदम थंडीमध्ये मिळणारी जी गावाला लाल लाल गाजर असतात, ती तर अशी एकदम ना पेनासारखी एवढी बारीक होऊन जातात. बघितलं असेल तुम्ही, राईट. म्हणजे काय होतंय? आकारमान कमी होतंय. वस्तू कमी जागा व्यापते आकारमान कमी झाल्या की. मग वस्तूला आपण ज्यावेळी थंड करतो त्यावेळी आपलं काय होतं? व्हॉल्यूम कमी कमी होत जाते. सो दिस इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. सुरुवातीला त्याची व्हॉल्यूम समजा इथे कितीतरी आहे, से फॉर एक्झाम्पल 50 आहे. 50 क्युबिक सेंटीमीटर आहे. कितीला? 30 डिग्रीला. नंतर काय होणार आहे? नंतर टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम पण कमी. परत टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम पण कमी. परत टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम पण कमी. पण इथे पाण्याच्या केसमध्ये काय होतं माहितीये? ऍक्च्युली असं कमी 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 होतच जाऊन आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळायला पाहिजे की नाही? तसं न होता पाण्याचं काय होतं माहितीये? जसं टेम्परेचर इथे 4 डिग्री सेल्सिअस वर येतं, 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ बनतो. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ बनतो. त्यावेळी त्याची जी व्हॉल्यूम आहे ती मिनिमम व्हॉल्यूम आहे. आणि नंतर काय होतं माहितीये? आणखी आपण त्याला थंड केलं. 4 डिग्रीच्या आपण खाली खाली जसं जातो 3, 2, 1 वरती, पाण्याची व्हॉल्यूम परत वाढायला सुरुवात होते. आणि मग हा वालाच असा ग्राफ बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. मग हे 4 डिग्रीच्या खाली हा जो पाणी असं बिहेव करतोय, व्हॉल्यूम वाढण्याच्या ऐवजी, म्हणजे व्हॉल्यूम कमी होण्याच्या ऐवजी वाढतेय. ह्यालाच ते नाव दिलेलं आहे अॅनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि मुलांना व्हॉल्यूम आणि डेन्सिटी जे आहे ना एकमेकांशी जोडलेली असतात. डेन्सिटी म्हणजे वस्तू किती दाट आहे,
राईट. आता बघा, ऑब्व्हियसली आपण ज्यावेळी वस्तूला गरम करतो, व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम वाढते म्हणजे काय होतं, ते पदार्थाचे जे ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब लांब जातात. लांब लांब जातात आणि मग ते जास्त जागा घेतात, राईट. पण ते एकमेकांपासून लांब गेल्यामुळे मग त्यांचा जो घट्टपणा आहे, जो दाटपणा आहे, म्हणजेच त्यांची जी डेन्सिटी आहे, ती कमी होते. सो ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस, राईट. मग आता इथे काय होतंय बघा, इथे जसं-जसं आपण टेम्परेचर कमी करत होतो, ही डेन्सिटी काय होती? डेन्सिटी वाढत चाललेली होती. पण इथून खाली जसं व्हॉल्यूम वाढते, डेन्सिटी काय होणार आहे? इथे डिक्रीज होणार आहे डेन्सिटी. मग हे तर पाण्याने उलटच काम केलं. पण तुम्हाला माहिती आहे आपलं नेचर जे आहे ते एवढं वंडरफुल आहे. ह्याचा खूप वनस्पतींना, प्राण्यांना, सजीवांना फायदा होतो. कसं काय? तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. एक आकृती घेऊया तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या ना, थांबा दोन्ही पण आकृत्या मी इकडे घेते. थांबा मी पुस्तकामधली आकृती इकडे घेते मुलांना. ही आताच जी मी आकृती तुम्हाला एक्सप्लेन केली स्वतः काढून, आणि आणखी एक आकृती घेते. ती आकृती मला खूप छान वाटली. ब्युटिफुल वाटली ऍक्च्युली. आणखी पण छान होऊ शकते, बट इट्स ओके. दिसतात ते दोन्ही पण आकृत्या. आता इथे आपण काय केलंय मुलांनो, aquatic animals इन कोल्ड रिजन, म्हणजे जे बर्फाळ प्रदेश आहेत, त्या प्रदेशांमध्ये एवढी कडाक्याची थंडी असते मुलांनो, मायनस मध्ये पण टेम्परेचर जातं. अशा ठिकाणी तरी पण पाण्यामध्ये इथले जे जलचर असतील, aquatic animals असतील, ते मरत नाहीत. कसं काय? सो दॅट इज व्हॉट इज व्हेरी वंडरफुल अबाउट अवर नेचर. आता होतंय काय बघा, ह्या ग्राफला आपण जर फॉलो केलं, तर बघा, सुरुवातीला सुरुवातीला इमॅजिन करूया ज्यावेळी आपले एवढी थंडी नाहीये, थोडीशी गरमीच आहे. ज्यावेळी पूर्ण पाणी आहे, बर्फ बनलेला नाहीये. मग बाहेर बघा, सूर्याकडून जे आहे, ती उष्णता येणं कमी झालं, म्हणजे हवेमधला थंडावा कमी झालेला आहे. मग पाणी आधी वरतून थंड व्हायला सुरुवात होते. हे वरचे जे पाण्याचे पार्टिकल्स आहेत, पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, ते काय करतील? हवेमधली थंडी शोषून घेतील, राइट? आणि मग त्यांच्या कंपॅरिझनमध्ये खालचे मॉलिक्युल्स गरम आहेत. मग खालचे मॉलिक्यूल हलके असतील. बघा, जी थंड वस्तू असते ती जड असते आणि जे गरम असते ती वजनाने हलकी असते. मग हे वरती जातील, कारण ते हलके आहेत, आणि हे खाली येतील. परत मग हे वरती गेल्यावर हे खालचे जे गरम होते ते वर गेल्यावर परत ते थंड होतील हवेमधली थंडी शोषून. मग त्यांच्या तुलनेमध्ये आता खालचे पार्टिकल्स जे आहेत ते गरम आहेत. मग परत ते खाली येतील. वरचे थंड पार्टिकल्स खाली येतील, वरचे खालचे गरम पार्टिकल्स वर जातील.
अशा पद्धतीने थंडी आता सर्क्युलेट होत राहील. खालीवर करून, करून, करून तेपर्यंत ते खालीवर होत राहणार जोपर्यंत पूर्ण इथले जे तलाव आहे त्याच्यातलं पाण्याचं समान टेम्परेचर होत नाही तोपर्यंत हे प्रोसेस चालूच राहणार आहे. करेक्ट आहे? पण आता काय होतंय, समजा आता इथे पाण्याचं जे आधीचं टेम्परेचर आहे, ते समजा 18 डिग्री होतं. आता इथलं वरचं जे आहे ते टेम्परेचर 18 होतं. त्यावेळी खालचं टेम्परेचर नेहमी थोडंसं जास्त असेल, राइट? 18.5 असेल किंवा 19 डिग्री सेल्सिअस असेल. मग परत खालतून वरती आला, म्हणजे वरतून जी थंडी खाली आली, खालची गरमी वरती चालली गेली. मग त्यावेळी काय होईल? मग हे 18चं कदाचित तिथे 17 होतील, हे 19चं 18 होईल. असं करत पाण्याचं टेम्परेचर खाली जायला सुरुवात होते. ही प्रोसेस नॉर्मली चालूच आहे. आता मात्र नीट ऐका, जसं इथे पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला येतंय, इथे यू कॅन सी त्यावेळी मात्र इथे वरती जे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत ते दिसते तुम्हाला हा बर्फ बनायला सुरुवात झाली. बर्फ बनायला सुरुवात झाली. आणि मग आता बर्फ बनायला सुरुवात झाल्यावर स्टेट चेंज झाला ना आणि बर्फ तुम्हाला मी जसं सांगितलं मुलांनो, इथे काय झालंय? पाण्याची इथे व्हॉल्यूम जी आहे ती वाढली, राईट? पाण्याची व्हॉल्यूम वाढल्यामुळे डेन्सिटी कमी झाली. डेन्सिटी कमी झाल्यामुळे पाण्यापेक्षा बर्फ जो असतो ना तो लाईट वेट असतो, हलका असतो. म्हणून बघा पाण्याच्या वरती बर्फ तरंगतो. मग हे वरचे जे पार्टिकल्स आहेत आता ते तर बर्फ बनून वरती तरंगायला लागले ना. मग वरतून आता खाली घेऊन जाण्यासाठी थंडावा कोणी आहेच नाही. आणि मग अशाच पद्धतीने मग वरचे पार्टिकल वरच राहतात, खालचे पार्टिकल्स खालीच राहतात. मग वरचं टेम्परेचर इथे 4 डिग्री सेल्सिअस आहे. कदाचित इथलं टेम्परेचर असेल 5 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त. पण 4 पेक्षा कमी येते पक्का. आणि दिस इज हाऊ खालचं टेम्परेचर वरच्यापेक्षा जास्त असतं आणि त्याच्यामध्ये मग हे जे आपले अक्वाटिक अॅनिमल्स आहेत ते जिवंत राहतात. मग वरचं जे टेम्परेचर आहे 4 डिग्रीचं, जरी मग ते 3 डिग्री झालं, 2 डिग्री झालं, 0 डिग्री झालं, तरी पण खालचं टेम्परेचर मात्र तसंच्या तसंच आहे. जेवढं आधी होतं 5 म्हणा, 4.5 म्हणा. आणि मग तिथले प्राणी जे आहेत त्या टेम्परेचरला मग ते जिवंत राहतात. ऑफकोर्स आता ते बघा ते सजीव किती स्पेशल असतील की ते 4 डिग्रीला पण चांगले जिवंत राहतात आहेत. सो त्यांची बॉडी स्ट्रक्चर वगैरे सगळं तसंच असेल. आता ते डिटेलिंग तुम्ही बायोमध्ये शिकू शकाल. दिस इज व्हॉट द एनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर आणि जे आहे ते असंगत आचरण दाखवते. आता ना तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मुलांनो आणखी एक आकृती दिली आहे. कशाची आकृती दिलीये? हे होप्सचं जे ॲपॅरेटस आहे ना, ते दिलेलं आहे. थांबा. ते आपण पुस्तकामधून वाचूनच करूया कारण हे तुम्ही फर्स्ट टाईम करताय. सो आय विल एक्सप्लेन यू. ते वाचूनच तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा ह्याला म्हणतात होप्स ॲपॅरेटस. शास्त्रज्ञाच्या नावावरून दिले. बघा, हाऊ कॅन वी एक्सप्लेन these ऑब्झर्वेशन्स? इथे काय दिलेलं आहे ना, स्टडी एनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. तर इथे काय दिलेलं आहे बघा. The anomalous behavior of water can be studied with Hope's apparatus. In Hope's apparatus, flat bowl is attached to a cylindrical container as shown in the figure. ही बघा ही फ्लॅट बाउल आहे आणि ह्या कंटेनरला ती अटॅच केली आहे. तुम्हाला इथे दिसते मुलांनो, आतमध्ये पाणी आणि इथे बाहेर बर्फ आहे आणि त्या बर्फामध्ये मीठ टाकलेलं असेल जेणेकरून तापमान, मीठ बर्फामध्ये टाकलं ना तापमान अजून खाली जातं. म्हणजे आपण त्याला जास्त थंड करतो. म्हणून बघा जे कुल्फीवाला वगैरे आहे, कुल्फी ज्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्याच्या बाजूला जो बर्फ असतो, त्या बर्फामध्ये मीठ मिसळलेलं असतं. तर बघा, पटकन वाचूयात आपण. There is provision to attach thermometer above the
अबोव्ह अँड बिलो टू मेजर टेम्परेचर. बघा हे किती मस्त आहे. आता मी जे खाली वरचं टेम्परेचर वेगवेगळं दिसते इथे, इथे 0 डिग्री आणि इथे 4 डिग्री सेल्सिअस. कारण वरचं टेम्परेचर नेहमी कमी असणार आहे, खालचं टेम्परेचर जास्त असणार आहे. ठीक आहे, बघा इथे काय दिलंय, टू मेजर टेम्परेचर T2 अँड टू मेजर टेम्परेचर T1. खालचं आपण नाव दिलेलं आहे T1 आणि वरचं नाव दिलेलं आहे T2. म्हणजे तुमचं T1 नेहमी जास्त असेल T2 पेक्षा. During the study, anomalous behavior of water using Hope's apparatus, temperature T1 and T2 are recorded after every 30 seconds. The temperature are plotted on y-axis and time minutes on x-axis. The graph is shown in figure 5.6. Figure 5.6 कोणती होती? हा, ही 5.4 आहे. इथला वाला ग्राफ हे बघा, हा वाला ग्राफ बघूया. The graph shows initially both the temperatures T1 and T2 are identical. However, at the time, as the time passes, temperature T1 of water in lower part of the cylinder decreases fast, while temperature T2 of water in upper part of the cylinder decreases comparatively slowly. However, once the temperature T1 of the lower part reaches 4 degrees Celsius, it remains almost stable at that temperature. ते तिकडेच राहतं. T2 decreases slowly to 4 degrees Celsius. Thereafter, T1 starts changing rapidly. It records to 0 degrees Celsius, 0 degrees Celsius first, and after that, lower thermometer T1 records 0 degree temperature. The point of intersection of two curves shown in temperature map shows the temperature of maximum density. त्या टेम्परेचरला मॅक्सिमम म्हणजे काय म्हणायचं बघा, मी सांगते. हे दिसते तुम्हाला, हे T2 म्हणजे वरचा भाग. तर वरच्या भागापासून सुरुवात केलेली जे होती, म्हणजे हे जे वरचं वाला जे थर्मामीटर आहे बघा T2, त्याचं टेम्परेचर हळूहळू कमी 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 होत 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 हे इथपर्यंत दाखवलेलं आहे. हा टाइम आहे आपला. खालच्या भागाचं मग मात्र बघा बिहेवियर किती वेगळा दिसतोय तुम्हाला. हा तर आपला सरळ सरळ कमीच झालाय, पण इथे तुम्हाला दिसते आधी हा कमी 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 होत चाललाय आणि नंतर वाढत 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 गेला. थोडस हे वरती आला ना, उंचवटा आला त्याचा थोडासा. मग दोघं जण एकमेकांना कुठे क्रॉस करतात तिथे बघा 4 डिग्रीला. हा 4 डिग्रीला मग त्यावेळी पाण्याची डेन्सिटी डेन्सिटीची मॅक्सिमम असते. ठीक आहे, ठीक आहे, पर्यंत आपण वाचलं. आता पुढे बघा, हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन. आपण आता ह्याला एक्सप्लेन कसं करायचं. इनिशियली टेम्परेचर ऑफ वॉटर इन मिडल सिलेंडर, मिडल हा मधला पार्ट, लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन आउटर बोल. बाहेरून बर्फ लावलाय त्याला म्हणून मधल्या पार्टचं टेम्परेचर तापमान कमी होईल, राईट. Since the temperature of water there decrease, its volume also decreases. घनता पण कमी होईल and its density increases. आपण हे डिस्कस केलं आता. Water with higher density moves downward. जास्त दाट असल्यामुळे ते खाली जाणार. Therefore, lower thermometer T1 shows rapid fall in temperature. आपण मगाशी बघितलेलं ना, थंड पार्ट जो असतो तो खाली जातो. त्याच्यामुळे हा जो बर्फाचा जो थंडावा आहे तो खाली चाललाय, वर नाही चाललाय. वरच्या थर्मामीटरला नाही मिळत आहे, आधी तो खालच्याला मिळतोय. कळते तुम्हाला. म्हणून बघा, हे T1चं जर तुम्ही बघितलं, ते T1 दिसतंय पटकन हे खाली खाली चाललंय. हे पण खालीच चाललंय, पण हे असं गोल बघा उंचावरून खाली चाललंय आणि खालच्या बाजूने चाललंय. तर फरक आहे दोघांमध्ये. खाली दोन्ही पण चाललेत, पण ह्याच्या जाण्याची पद्धत आणि वरची जाण्याची पद्धत बघा. तर पुढे काय सांगितलेलं आहे. And this continues till the temperature of water becomes equal to 4 degree. 4 डिग्री पर्यंत ते तसंच जातं. But when the temperature of water start decreasing below 4 degree, its volume increases and density decreases. कळलं. मग त्याच्यानंतर मग आता काय होईल, therefore moves in the upward direction.
बरोबर आहे. आता इथलं जे काय झालं ना, डेन्सिटी डिक्रीज झाली म्हणजे आता ते पाणी हलकं झालं ना, हलकं झालं, बर्फ बनण्याकडे आता त्याची दिशा चालू झाली. इथून मग आता ते पाणी जे आहे ते वरती जाणार हलकं झाल्यामुळे. थंड तर झालंच आहे, पण आता ते खाली न येता वरती चाललंय तेच आपण बघतोय. थंड वस्तू खाली जायला पाहिजे ना, पण 4 डिग्री नंतर थंड झालेली वस्तू वर का जाते? कारण आता ती पाण्यापेक्षा पण हलकी बनली. हाच तर आहे ना तो एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि मग बघा इथे 4 वरती गेल्यावर दिसते तुम्हाला 4 वरती इथे खाली-खाली गेल्या आधी तो खाली-खाली चाललेलं, आता ते वरच्या दिशेला चाललंय तर बघा मग तुम्हाला हा असा उंचवटा दिसतोय. आधी हे खालच्या बाजूने चाललंय, आता वरच्या बाजूने चाललंय. तर हेच इथे सांगितलेलं आहे, की अशा पद्धतीने जे आहे ते पाण्याचं बिहेवियर आपल्याला असा विचित्र दिसतो. बट तो आपल्या फायद्याचा आहे. ठीक आहे. चला आता आजचा होमवर्क पटकन नोट करून घ्या मुलांनो. एकतर आपण जेवढा धडा आज केलाय सगळा छानपैकी परत एकदा वाचून काढा. त्याच्यानंतर ना हे बघा, हे इथून नाही इथूनच. इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत. हे नोटबुकमध्ये लिहून काढायचंय छानपैकी. त्याला पाठ पण करायचंय. ठीक आहे. आणि ह्या 2 क्वेशनचे आन्सर्स जरा विचार करा. इथे पण दिलंय बघा. यूज युअर ब्रेन अँड ब्रेन पॉवर. ह्या 2 क्वेशनचे आन्सर्स नोटबुकमध्ये लिहून काढायचेत. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. फक्त तो वेगळ्या पद्धतीने त्याला आन्सर द्यायचंय. सो दिस इज अल्सो युअर होमवर्क, अनदर होमवर्क. ठीक आहे. तर हा होमवर्क करून ठेवा. मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. चला आजचा क्लास मग आपण इथेच संपूया. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. अच्छा.